जय जय रघुवीर समर्थ. श्लोक. अजामेळ पापितया अंत आला, कृपाळूपणे तो जनी मुक्त केला. अनाथासी आधार हा चक्रपाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. अर्थ. अजामेळ नावाचा पापी व्यक्ती मरणाच्या वेळी नारायण नामस्मरणामुळे देवाची कृपा मिळून मुक्ती पावला. कितीही संकटे आली आणि कोणीही वाली नसला तरी देवावर भरोसा ठेवावा. चक्रपाणी म्हणजे हातात सुदर्शन चक्र धारण करणारा, अर्थात विष्णू म्हणजे श्रीराम. अनाथांचा आधार आहे, म्हणून देव कधीही आपल्या भक्तांची उपेक्षा करत नाही. तो भक्ताभिमानी आहे, असा अर्थ आपल्याला या श्लोकामधून श्री समर्थ संत रामदास स्वामी यांनी सांगितलेला आहे. ते म्हणतात की कायम आपण परमेश्वराची भक्ती करावी. तो आपल्या हाकेला धावून येतो. जसा अजामेळ नावाचा पापी वृद्ध होता, पण त्याने शेवटी देवाची कृपा मिळवून घेतली, देवाची भक्ती केली आणि या भक्तीमुळे त्याला मुक्ती मिळाली. तो मुक्त पावला आणि तो संकटामध्ये असताना त्याला देव प्रसन्न झाला. म्हणून आपण सर्वांनी देवावर भरवसा ठेवावा आणि हातात सुदर्शन चक्र धारण करणारा, अर्थात श्री विष्णू जो चक्रपाणी आहे, तो आपल्याला सर्व संकटातून मुक्त करतो. म्हणून देव भक्तांची कधीही उपेक्षा करत नाही. तो भक्तांकडे कधीही दुर्लक्ष करत नाही. तो सदैव भक्तांची काळजी घेतो. म्हणून आपण परमेश्वराचे नामस्मरण चिंतन करावे, असं आपल्याला सांगितलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.